हाय, नमस्कार. लाल मिरची पावडर त्याला जर रंग चांगला यावा असं वाटत असेल किंवा खूप दिवस टिकण्यासाठी किंवा त्याला जाळी धरू नये म्हणून काय केले पाहिजेत हे आज आपण पाहूयात. तर मिरच्या कुटायला नेताना त्याच्यामध्ये 1 किलोसाठी 250 ग्रॅम मीठ वापरायचं. मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि मिठामुळे छान चवही येते मिरची पावडरला भाजीमध्ये मिरची पावडर टाकल्यानंतर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर शेंगदाणे 100 ग्रॅम हे शेंगदाणे मिरची कुटायला नेताना त्याच्यात मिक्स करायचे आहेत, कारण शेंगदाण्यातलं तेलामुळे मिरचीचा कलर लाल आहे तो आणखीन लाल उभरून येतो. आणि तुम्ही शेंगदाण्याऐवजी खोबरंही बारीक तुकडे करून त्याच्यामध्ये मिक्स करू शकता. मिरच्या कुटताना हे टाकायचं आहे. आणि तिसरी गोष्ट आहे हिंग. हिंगही त्याच वेळेस कुटताना टाकला तर हिंगाच्या वासामुळे जाळी आळी किडे होणार नाहीत आणि सगळ्या याच्यामध्ये ते मिक्स होतं आणि भाजीला चवही छान येते. आणि हे तिन्ही एकत्र घेऊन मिरची कुटायला जाताना घेऊन जायचं आहे आणि कुटताना मिक्स करायचं आहे. म्हणजे मिरचीचा कलर लाल येतो, रंग छान येतो, खूप दिवस आहे अशी राहते, जाळी-आळी लागत नाही. आणि मिरची छान काचेच्या भरणीत भरून ठेवायची आहे पावडर आणि पॅक बंद ठेवायचे आणि लागेल तसं थोड्या छोट्या-छोट्या भरणीत काढून घ्यायची आहे. म्हणजे खूप दिवस ही मिरची पावडर आहे अशी राहते. भरणीत भरताना मिरची पावडर खाली पेपर ठेवायचा, म्हणजे सांडली तरी आपल्याला परत त्याचा छान भरणीत भरता येतं पेपरवर सांडल्यावर. आणि भरणी पूर्ण भरल्यानंतर दाबून भरायचे आणि त्याच्यावर एक हिंगाचा खडा ठेवायचा आहे. यानं तोंडालाही म्हणजे शक्यतो जाळी-आळी तोंडाला लागते आणि तिथं होत नाही. आणि असा त्याच्यामध्ये हिंगाचा खडा टाकून पॅक बंद करून ठेवायचा आहे आणि लागेल तसं काढून घ्यायचं आहे. धन्यवाद.